नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कोल्हापुरी स्पेशल मसाला वडी बनवून दाखवणार आहे। त्याला भाकरवडी सुद्धा म्हणतात। त्यासाठी घेतलेला आहे वाडगं, 1 वाटी गच्च भरून असं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे। जर तुम्हाला जास्त बनवायचं असेल ना तर 2 वाटी मैदा आणि 2 वाटी बेसन पीठ जरी घेतलं तरी चालेल। मी गच्च भरून घेतलं होतं आणि चमच्याच्या मापाने जर सांगायचं म्हणलं ना तर हे 5 चमचे मैदा घेतला होता। त्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया। तर त्यासाठी बघा, छोटा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, थोडासा हिंग घेतलेला आहे, थोडासा गरम मसाला घेतला आहे, चवीप्रमाणे मीठ घ्यायचं। थोडंसं मीठ ह्याला कमीच टाकायचं कारण आपण आतमध्ये आवरण भरणार आहे ना, त्याला सुद्धा मीठ असेल। ह्याच्यामध्ये ही मिरची पावडर घेतली कलरवाली, अर्धा चमचा छोटा, आणि अर्धा चमचा तिखटवाली मिरची पावडर घेतली। आता हे सगळं आपण टाकून घेऊया। आता ह्याला काय करायचं, पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं। तर ह्या चमच्याच्या मापाने मी 4 चमचे तेल घेतलं होतं। चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं, हात घालायचा नाही, चमच्यानंच मिक्स करायचं। तेल टाकल्यानंतर बघा मस्त असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं साधं पाणी टाकायचं आहे आणि घट्ट असं मळून घ्यायचं आहे। एकदम पण पाणी ओतू नका, थोडं थोडं ओता। मस्त असं बघा मळून घेतलेलं आहे। आपण जसं पुरीला मळतो ना त्या पद्धतीने मळायचं। आता तुम्हाला पिठाचं सांगते, 2 वाटे जर पीठ घेतलं ना चण्याच्या डाळीचं, 2 वाटे तुम्ही मैदा पण घेऊ शकता। जर 150 ग्रॅम जर मैदा घेतला तर 150 ग्रॅम असं बेसन पीठ पण घेऊ शकता, वजनाच्या मापाने। दोन्ही सेम घेतलं तरी चालेल। आणि जे दाखवलं होतं ना मी बेसन पीठ, तर गच्च भरून घेतलं होतं, असं काय असं मोकळं मोकळं नव्हतं, असं मी वतून घेतलं होतं, म्हणजे दाबून घेतलं होतं। आणि हे पण पीठ पण तसंच मी घेतलं होतं। तर आता आपण आवरणासाठी हे करूया, हे साईडला ठेवूया। आता वाडगं घेतलेलं आहे। तर आता आपण सुक्कं खोबरं खिसून घेतलेलं। तर हे किती आहे, तर हे एक मोठ्या आकाराची वाटी होती, ते 100 ते 150 ग्रॅम वाटी असेल, ती मी खिसून घेतलेली आहे। थोडंसं जास्त कमी जरी टाकलं तरी पण चालेल। त्यात टाकणारे 2 चमचे सफेद तीळ, हलकेसे भाजलेत बघा, दिसत असेल एकदम हलकेसे भाजून घेतलेत, जास्त भाजायचे नाहीत, हलके भाजायचे फक्त। 1 चमचा मोठा बघून मी ही खसखस पण घेतलेली आहे, पण खसखसला पण मी हलकेशी भाजून घेतलेली, कारण की जर आपण अशी ठेवली ना तर कधी कधी जास्त दिवस राहिली तर जाळी किडे होतात, त्यामुळे ही मी खसखस भाजून ठेवते। तर ती हलकेशी भाजलेली आहे। 1.5 चमचा मी जिरे धने पावडर घेतलेली आहे। ह्या चमच्याच्या मापानं सगळं साहित्य घेतलं। त्या चमच्याच्या मापानं अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, थोडासा जास्त घातला तरी पण चालू शकते। मीठ टाकायचं, मीठ आपण टाकलेलं असल्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं कमीच टाका मीठ। आता त्याला कमी लावलं आणि ह्याला जरा थोडंसं लावलं जास्त तरी पण चालू शकते। ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला हिंग पावडर, छोट्या आकाराचा चमचा आहे बघा, अर्धा चमचा हळद, आपली घरची असल्यामुळे मी कमी टाकते कारण जास्त स्ट्रॉंग आहे एकदम। ह्यात टाकणार आहे मी कांदा लसूण मसाला, ह्याच्या जागी तुम्ही मिरची पावडर जरी टाकली तरी पण चालू शकते। आता त्यात टाकणार आहे लसूण आणि आलं, मी कुटून घेतलेलं आहे बघा, देशी लसूण होता, त्या 20 ते 25 पाकळ्या असलेली बारीक आकाराच्या, खूप स्ट्रॉंग असल्यामुळे मी तेवढा घेतलेला आहे। जरा जास्त लसूण याला घातला जातो तर तसा घेतला तरी चालेल। आणि अर्धा इंच आलं घेतलेलं, तर 1 इंच आलं जरी घातलं तरी पण चालू शकते। त्यात टाकायचे कोथिंबीर, स्वच्छ धुवून बघा पूर्णपणे अशी सुकी सुकी करून मग मी कापून घेतली होती। थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये जास्तच जाते, ह्याच्यामध्ये लसूण आलं कोथिंबीर घातली जाते। त्याला चांगलं आपल्याला काय करायचं, मळून घ्यायचं, चांगलं असं कालवून घ्यायचं। ह्याच्यामध्ये पण तुम्ही 1 चमचाभर असं तेल गरम टाकलं तरी पण चालू शकतं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत झालेलं आहे। आता आपण ह्याला साईडला ठेवून देऊया, बनवायला घेऊया। पीठ बघा मी झाकून ठेवलं होतं, घट्ट एकदम पीठ आहे। आता हे जे आपल्याला जेवढे पोळी लाटायचे आहे ना, म्हणजे जेवढी चपातीसारखं लाटायचे आहे ना, तेवढेच त्याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत। जास्त मोठे पण करायचे नाही ते, म्हणजे आपल्याला ते टाईट गुंडळायचे आहे ना, तर ते गुंडळता येईल व्यवस्थित। असे गोळा करून घेतलेला आहे बघा, छोटा मोठा झाला तरी कमी जास्त करून आपल्याला करता येते, ते एकसारखे जरी करून घेतले तरी चालतील। आणि दुसरं जे आपलं पीठ आहे ते साईडला झाकूनच ठेवायचं। आता लाटून घ्यायचं, तुम्हाला हवा असेल तर खाली थोडंसं कोणतं पीठ लावू शकता, नाहीतर तुम्ही असं सुद्धा लाटू शकता, तेलावर जरी लाटलं तरी पण चालू शकते। पातळ लाटायचं एकदम, मस्त असं बघा लाटून घेतलेलं आहे, जास्त जाड नाही आणि जास्त आपल्याला पातळ पण लाटायचं नाही, अशा पद्धतीत लाटायचे। आता ह्याच्यावरती आपल्याला काय करायचं माहिती आहे का, थोडंसं तेल लावून घ्यायचं। तेलाच्या जागी तुम्ही थोडंसं पाणी जरी लावलं तरी चालतंय, पण लावून घ्यायचं काही पण, म्हणजे ह्याच्यावर जे आपण सारण टाकणार आहे ना ते सगळीकडे लागेल। लावून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यावर आपण असं टाकून घेऊया, पातळ एकदम असं टाकायचं, जास्त असं जाड पण टाकायचं नाही आहे। आणि पसरून घ्यायचं, थोडीशी जागा साईडला ठेवायची। पातळ एकदम बघा मी पसरून घेतलेलं आहे, ह्याच्यापेक्षा जरी कमी लावलं तरी पण चालू शकते बरं का। आणि आता मी ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकला आहे, तुम्ही साधा जरी मिरची पावडर जरी टाकली तर चालेल, पण कांदा लसूण मसाल्याने ना चव छान येते।
आता ह्याला काय करायचं, आपण लाटण्यानं हळूच फिरवून घ्यायचं असं दाबून एकदम मस्त. बघा मी असं लाटून घेतलेलं आहे, हलक्याच हाताने लाटलेलं आहे. आणि वरचं राहिलं तरी हे काढून जरी ठेवलं तरी पण चालू शकते, जे लाटण्याला लागलं तरी. आता असं हातानं जरी थोडं थोडं दाबलं तरी पण चालू शकते. आता ह्याला गुंडळायचे, तर कसं गुंडळायचं तुम्हाला ते सांगते. तर हे साईडची आपली तर थोडी थोडी आपण जागा ठेवलेली आहे. करताना असं टाईट करायचं, लूज नाही करायचं. लूज केलं की तेल जर त्याच्यामध्ये आतमध्ये जास्त गेलं ना तर ते मग सारण सगळं बाहेर येतं. पण ह्या वडीचं सारण तळताना बाहेर येतंच. तर त्यासाठी बघा असं थोडं थोडंसं असं मी होल्ड करून टाईट करून घेते. टाईट बघा मी गुंडळून घेतलेलं आहे. आणि थोडंसं असं करायचं म्हणजे आत जर कुठं थोडीशी जागा राहिली असेल का नाही तर ती पण आपली अशी टाईट होऊन जाईल. म्हणजे आतलं हे असं कशासाठी करायचं माहिती आहे की सारण आपलं जास्त बाहेर निघू नये त्यासाठी, अशा पद्धतीमध्ये. आता ही साईडची बाजू आहे बघा, ही पण घ्यायची दाबून चांगली मस्त असं. बघा मी दाबून घेतलेलं आहे. काट्याला जर तुम्ही थोडंसं पाणी लावून जरी केलं तरी चालेल, सुकलं असेल तर. आता आपल्याला जी सुरी घ्यायची आहे ना तिला पण थोडंसं असं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्याला कट करायला व्यवस्थित येतं. आणि ही वडी की नाही तिरकी तिरकीच कापली जाते, तर तिरकीच कापायची. ह्याच्या अगोदर पण बघा मी एक मसाले वडी टाकलेली आहे, खूप छान झालेली आहे. अशा पद्धतीनं कट करायच्या. तुम्हाला मी एक दाखवते. हे बघा अशी कट करायची आणि थोडी अशी दाबून घ्यायची आपल्या हातानं सुद्धा. मी बाकीच्या आता कट करून घेते. करून घेतलेत बघा ह्या सगळ्या. थोड्या अशा दाबून घ्यायच्या जरी आपण हे असं कट केले ना तरीसुद्धा. तर आता मी तुम्हाला एवढेच पहिलं मी फ्राय करून दाखवते. तेल बघा मी गरम करायला ठेवलं होतं आणि तेल गरम झालेलं आहे. तर आता आपण असं सोडून घेऊया. एकदम असं तेल उकळून घ्यायचं नाही, कडक गरम झालं का नाही की त्याच्यामध्ये बघा अशा वड्या सोडून घ्यायच्या. हलका हलका असं निघतं ह्या वड्याचं. एकदम चांगलं जरी दाबून जरी तुम्ही गुंडळल्या ना तरीसुद्धा थोडंसं निघतं. जास्त निघत नाही पण थोडं निघतंच ते. आणि आता ह्याला लगेच हलवायच्या नाहीत, 1-2 मिनटं ठेवायच्या मिडियम गॅसवर आणि नंतरच त्यांना हलवायच्या. आता ही आपली लास्टवाली कडची होती बघा. तर असे कट केल्यानंतर असं थोडीशी जागा राहते, तर असं प्रत्येक वडीला असं थोडंसं दाबायचं. आणि ही पण आता मी ह्याच्यामध्ये सोडून घेते. आणि ह्यांना खरपूस फ्राय करायच्या, घाई करायची नाही फ्राय करताना. आता आपण हलकेशानं हलवूया ह्यांना. आणि ह्या तर बघा तरंगायलाच लागल्या, हलवायची पण गरज नाही आहे, पण थोड्याशा आपण हलवायच्या बघा ह्या अशा. आणि चांगल्या फ्राय होऊन द्यायच्या. लगेच असं उलट्या पालट्या लगेच करायच्या नाही आहेत, कारण ते आतपर्यंत फ्राय होतात ना. एकदम खरपूस खुसखुशीत एकदम मस्त लागतात एकदम. पलटी करून घेऊया बघा, मस्त अशा झालेल्या आहेत. आणि मस्त भाजल्या जातात बरं का, जास्त वेळ लागत नाही भाजायला ह्यांना. हे बघा काढून घेऊया आपण. एकदा हलवल्या का नाही खालची साईड आणि एकदा परत पलटी केल्यावर एकदा हलवायच्या. किती मस्त खरपूस झालेत बघा. आणि एवढंच निघालं आहे बघा, जे सारण आहे ना यातलं बघा इतकंच निघालेलं आहे. तीळ वगैरे हे काढून घ्यायचं, कारण बाकीच्या वड्या तळस्तवर मग हे जरा थोडंसं राहिलं तर मग हे जास्त खराब होतं ना. तर मग हे काढून घ्यायचं आपण असं झाऱ्यानं. वडी बघा किती खुसखुशीत खरपूस झालेली आहे. सगळ्या साईडून एकदम मस्त अशी गोल्डन कलरवर मी भाजली गेलेली, एकसारखी भाजली गेलेली आतपर्यंत बघा. सारण तुम्हाला दिसत तसं मस्त अशी. आता खूप गरम आहे बरं का, तुम्हाला एक तोडून तरी दाखवते गरम आहे तरी, कारण खूप जणांच्या अशा कमेंट असतात की तुम्ही एक तोडून दाखवत जा. तर आता हे बघा इतके छान आणि चविष्ट लागतात. हे कशी ही रेसिपी कशी दिवाळीच्या टायमाला वगैरे करतात अशा पद्धतीनं. हे ह्याच्यातलाच बदल करून पण मी एक रेसिपी टाकलेली आहे. राहिलेलं मी अशा पद्धतीनं करून घेते. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.